हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.10 माय डेली रुटीन वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. आपल्याला वर्ड्स अँड मिनिंग्स दिलेले आहे खाली, ते समजून घेऊया. रुटीन म्हणजेच काय म्हणले मी, डेली आपण जे प्रोसेस करतो, डेली रेग्युलर जे करतो आपण घरात, त्यालाच काय म्हणतो आपण, रुटीन असं म्हणतात. त्याचं मीनिंग पाहून घेऊया. द युज्युअल थिंग्स वन डज ॲट अ पर्टिक्युलर टाइम. आपण काही थिंग्स करत असतो त्याच टायमेला, पर्टिक्युलर टायमाला तेच थिंग्स, त्याच वस्तू आपण करत असतो, त्याला काय म्हणतो आपण, रुटीन म्हणतो. दॅट आफ्टर आहे डिनर द इव्हनिंग और नाईट मील, रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला डिनर म्हणतात. रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला डिनर असे म्हणतात. दॅट आफ्टर आहे लुक अँड डिस्क्राईब. लुक ॲट द पिक्चर गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 16 अँड डिस्क्राईब ईच पिक्चर. तर टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 16 वर काही पिक्चर्स दिलेले आहे. तर ते पिक्चर्सनं आपल्याला काय करायचं आहे, ईच पिक्चर्सनं काय करायचं आहे, डिस्क्राईब करायला सांगायचं आहे. ऑलरेडी हे आपण डिस्क्राईब आपल्या टेक्स्च्युअल लेसन्समध्ये पाहिलं, लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत, माय डेली रुटीन्समध्ये. जर पाहिजे असेल तर तिथं तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट वन आहे डिस्कशन. व्हॉट इज युअर डेली रुटीन अँड डिस्कस. तुमचं डेली रुटीन काय आहे, काय काय करता तुम्ही डेली? आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आय ब्रश माय टीथ, आय बाथ, आय हॅव अ ब्रेकफास्ट, दॅट आफ्टर आय कोम माय हेअर, आय गो टू द स्कूल. हे सगळे तुमचे डेली रुटीन झाले. अशा प्रकारे मुलांना हे डिस्कस करायला सांगायचे आहेत. काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत, त्यांचे आन्सर्स मुलांना तिथं विचारायला लावायचे आहेत, आन्सर्स सांगायला लावायचे आहेत. फॉर द टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. द टीचर आस्क क्वेश्चन्स अबाउट द स्टुडंट्स डेली रुटीन. तर टीचर्सनं काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत स्टुडंट्सला डेली रुटीन रिलेटेड. That after classwork or homework. Select the correct word for each picture from the help box and textbook page number 17. Write them below the picture in the textbook itself. Already हे आपण केलोय लास्ट व्हिडिओमध्ये. तर हेल्प बॉक्समध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलते, तर काही ॲक्टिव्हिटी सांगितले होते. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पिक्चर्स दिले होते, पिक्चर रिलेटेड ते वर्ड्स तिथं लिहायचं होते. हे ऑलरेडी आपण त्या टेक्स्च्युअल लेसन रिलेटेड व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत. जर पाहायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. रीड अँड राईट, वाचा आणि लिहा. रीड द वर्ड्स अलाउड देन राईट देम. खाली काही वर्ड्स दिलेले आहे, ब्लँक स्पेस दिलेले आहे, त्या ब्लँक स्पेसमध्ये ते वर्ड्स लिहायचे आहेत. मोठ्यानं म्हणत ते लिहायचे. काय करायचे आहेत, मोठ्यानं म्हणत लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. ब्रश, कोम, अर्ली, wear, school, study, evening, friends, sleep, dinner, homework, letter. That after question number 5, read the sentences and circle the ones that are not corrected. काही सेंटेन्सेस दिलेले आहेत खाली आपल्याला. जे करेक्ट सेंटेन्स नाही आहे त्या सेंटेन्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. तर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत टीचर्सला, तर ते इन्स्ट्रक्शन्स पाहून घेऊया. द टीचर रीड द सेंटेन्स अलाउड, द स्टुडंट्स रिपीट द सर्कल द वन दॅट इज नॉट करेक्टेड. तर टीचर्सनं काय करायचं आहे, हे सेंटेन्स मोठ्यानं म्हणून दाखवायचं आहे स्टुडंटच्या समोर आणि मुलांना हे रिपीट करायला लावायचं आहे. त्यानंतर स्टुडंट्स काय करतील, जे रॉंग वन आहे, जे करेक्ट नाही आहे, त्याला काय करतील, सर्कल करतील. तर फर्स्ट वन आहे इन द मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळी. मॉर्निंग म्हणजेच काय, सकाळी. इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी आपण काय करतो, आय गेट अप. आपण सकाळी उठतो ना, झोपेतून उठतो ना, आय गेट अप. हे काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. आय ब्रश माय टीथ. उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतो, सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो ना, आपले दात स्वच्छ करतो ना, तर आय ब्रश माय टीथ काय येणार, करेक्ट सेंटेन्स येणार. नेक्स्ट वन आहे आय हॅव अ डिनर. तर मॉर्निंगला आपण डिनर करतो का, नाही.
तर मॉर्निंगला आपण काय करतो, ब्रेकफास्ट करतो. काय करतो, ब्रेकफास्ट करतो. जो थर्ड सेंटेन्स आहे तो काय आहे, रॉंग आहे, इनकरेक्ट आहे, नॉट करेक्ट आहे. म्हणून त्या थर्ड सेंटेन्सला आपण काय केलं, सर्कल केलं. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन, इन अ स्कूल. इन अ स्कूल, स्कूलमध्ये आपण काय करतो, स्कूलमध्ये गेल्यानंतर ना आय रीड अँड राईट, आपण लिहितो वाचतो ना स्कूलमध्ये असल्यावर. स्कूलमध्ये गेल्यानंतर ना स्टडी करतो ना आपण. आय रीड अँड राईट हे करेक्ट सेंटेन्स आहे. हे काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. आय स्लीप ऑन अ बेड, स्कूलमध्ये बेड असते का हो, नाही. स्कूलमध्ये झोपता का तुम्ही, नाही. तर हे काय आहे, रॉंग सेंटेन्स आहे. हे करेक्ट सेंटेन्स नाही. तर याला आपण काय करूया, सर्कल करूया. काय करूया, सर्कल करूया. हे दॅट आफ्टर आय प्ले विथ माय फ्रेंड्स, स्कूलमध्ये तुमचे फ्रेंड्स असताना पीटी टाइम असते ना, पीटी आवर्स, तर त्या पीटी आवर्स मध्ये तुम्ही खेळता ना फ्रेंड्स सोबत, तर तो पण सेंटेन्स काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. तर रॉंग वन काय आहे, आय स्लीप ऑन अ बेड. आय स्लीप ऑन अ बेड हा काय आहे, रॉंग सेंटेन्स आहे. तर त्याला आपण काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. दॅट आफ्टर इन द इव्हनिंग. इन द इव्हनिंग, इव्हनिंग म्हणजेच काय, संध्याकाळी. इव्हनिंग म्हणजेच काय, संध्याकाळी. आय प्ले आउटडोर. आय प्ले आउटडोर. आय गो टू द बेड. पहा, इव्हनिंगला तुम्ही काय करता, शाळेवरून आल्यानंतर संध्याकाळी खेळायला जाता बाहेर, थोडंसं खेळता ना, तर तो काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. आय गो टू द बेड, रात्री झोपता ना, इव्हनिंगला झोपता का नाही, हो तर झोपता. आय वॉच अ टीव्ही, रात्री टीव्ही पाहता का, नाही. तर टीव्ही पाहत नाही. तर रॉंग सेंटेन्स आहे, आय वॉच टीव्ही. आय वॉच टीव्ही हा काय आहे, रॉंग सेंटेन्स आहे. तर त्याला आपण काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. दॅट आफ्टर फन टाइम आहे. लिसन टू द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन, तर खाली आपल्याला काही स्टोरी सांगितलेली आहे, तर त्याचे क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला इथे सांगायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन्स पाहूया. द टीचर रीड द स्टोरी. She then asked a question based on the story. See how much the students have understood. Later the students themselves read the story. The teacher ने हे स्टोरी काय करायचं आहे, रीड करून दाखवायचं आहे. त्यानंतर मुलांना काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत, स्टोरी बेस्ड क्वेश्चन्स विचारायचे आहेत. तर मुलांना हे किती समजलेलं आहे हे पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर न स्टुडंट्सला हे स्वतःहून रीड करायला सांगायचं आहे. चला तर पाहून घ्या स्टोरी काय आहे, पहिला समजावून घेऊया, त्यानंतर आपण यावर क्वेश्चन्स प्रिपेअर करूया. करण अँड नीता आर ब्रदर अँड सिस्टर. करण आणि नीता हे काय आहेत, भाऊ बहीण आहेत. हे काय आहेत, भाऊ आणि बहीण आहेत. बट हाऊ व्हेरी डिफरंट दे आर. पण दोघे खूपच डिफरंट आहेत. दोघे जण काय आहेत, खूपच वेगळे आहेत. दोघे एकसारखे आहेत का, नाही. तर दोघे काय आहेत, खूपच वेगळे आहेत. लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन देअर हाऊस एव्हरी मॉर्निंग. चला तर पाहून घेऊया त्यांच्या घरात रोज सकाळी काय घडत असते ते पाहून घेऊया. करण, नीता वेक अप, इट्स 7 AM, कॉल्स आउट मम्मी. करण, नीता उठा, 7 वाजलेले आहेत सकाळचे, अशी कोण हाक मारते, आई हाक मारते. कोणाला हाक मारते, करण आणि नीताला आई उठवत आहे. करण, नीता उठा, सकाळचे 7 वाजलेले आहेत, असं आई हाक मारत आहे दोघांना सुद्धा. करण गेट्स अप इमिडिएटली. आईनं हाक मारल्याबरोबर करण जो आहे तो लगेचच उठून बसला. ही ब्रशेस हिज टीथ अँड हॅज अ बाथ. त्यांनी दात घासले, ब्रश केला आणि आंघोळ सुद्धा करून घेतला. ही हॅज अ ब्रेकफास्ट, देन ही ड्रेसेस क्विकली अँड गोज टू द स्कूल. आंघोळ केल्यानंतर ब्रेकफास्ट केला, नाश्ता केला आणि युनिफॉर्म घातला. ड्रेसेस म्हणजेच काय, युनिफॉर्म घातला लगेचच आणि शाळेला निघून गेला. कोण निघून गेला, करण. अँड नेक्स्ट वन आहे, अँड व्हॉट डज नीता डू. पण इथं नीता काय करत होती हो, नीता हिअर्स मम्मी बट शी गोज बॅक टू द स्लीप. नीतानं सुद्धा मम्मीनं हाक मारलेलं ऐकलेलं होतं, पण ती उठली का, नाही. तर ती पुन्हा झोपी गेली. उठली का, नाही.
जसा करण एका हाकेला उठून बसला ती तशी उठून बसली नाही, पुन्हा झोपी गेली. मम्मी कॉल्स हर अगेन अँड अगेन. पुन्हा तिला आईनं पुन्हा उठवायला चालू केलं, पुन्हा उठवली. बट नीता डज नॉट गेट अप. पुन्हा उठली का नीता? उठली नाही. मम्मी फायनली गेट अँग्री अँड नीता बिगिन्स टू क्राय. तर मम्मीनं हाक मारून कंटाळा आला आईला आणि आई रागाला आली. तर आई रागाला आल्यामुळे नीता सुद्धा काय झाली? रडू लागली. नीता काय करू लागली? रडायला चालू केली. नीता सर्चेस फॉर हर बुक्स. आणि उशिरा तर झालाच होता, पण तिचे बुक्स सुद्धा तिला भेटत नव्हते. नीताला स्वतःचे बुक्स सुद्धा भेटत नव्हते. बट शी कॅनॉट फाइंड देम. बुक्स शोधू लागली, पण बुक्स तिला काही भेटेनात. नाव डॅडी टू गेट अँग्रीज विथ हर. आता तिचे वडील सुद्धा तिच्यावर खूप रागाला आलते. नीता क्राईज अगेन. इथं पुन्हा नीता रडायला चालू केली. करण रिचेस द स्कूल ऑन अ टाइम बट नीता इज लेट. करण शाळेत वेळेवर पोहोचला. पण नीता पोहोचली का हो? नाही. तर तिला काय झालं? लेट झालं. आर यू लाईक करण ऑर लाईक अ नीता? तर तुम्ही करण सारखे आहात का नीता सारखे आहात? असं इथं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर या स्टोरी रिलेटेड आपण काही क्वेश्चन स्टुडंट्सला विचारू शकतोय. तर ते क्वेश्चन्स आपण पाहून घेऊया. त्याचे आन्सर सुद्धा मी इथे सांगणार आहे. फर्स्ट वन क्वेश्चन आहे, हु आर करण अँड नीता? हु आर करण अँड नीता? तर त्याचा आन्सर येईल, करण अँड नीता आर ब्रदर अँड सिस्टर. करण अँड नीता आर ब्रदर अँड सिस्टर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट टाइम डज मम्मी वेक अप देम? तर आईने त्यांना किती वाजता उठवलं? असं क्वेश्चन आहे. व्हॉट टाइम डज मम्मी वेक अप देम? तर आन्सर येईल, मम्मी वेक्स देम अप ॲट 7 AM. आईनं कधी उठवलं त्यांना? 7 वाजता उठवलं. 7 AM ला उठवलं. 7 o'clock ला उठवलं सकाळी. तर आन्सर येईल, मम्मी वेक्स देम अप ॲट 7 AM. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट डज करण डू आफ्टर वेकिंग अप? करणने उठल्यावर काय काय केलं? उठल्यानंतर आईनं हाक मारल्यानंतर लगेच तो उठला. उठल्यानंतर ना त्यांनी काय काय केलं? चला तर पाहून घेऊया. ही ब्रश्ड हिज टीथ, हॅज अ बाथ, ईट ब्रेकफास्ट, गेट ड्रेस्ड क्विकली अँड गोज टू स्कूल. अशा प्रकारे उठला, सकाळी दात घासला, आंघोळ केला, ब्रेकफास्ट केला, ड्रेस घातला आणि स्कूलला निघून गेला. हे झालं करण बद्दल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट डज द नीता डू वेन शी हिअर्स मम्मी कॉलिंग? तर आईनं हाक मारल्यानंतर नीतानं काय केलं? उठून बसली का करण सारखी ती? नाही. पुन्हा काय केली? ती झोपी गेली. तर आन्सर काय येईल, शी हिअर्स मम्मी बट गोज बॅक टू स्लीप. मम्मीचं ऐकली ती हाक मारणं, पण उठून बसली का? नाही. ती पुन्हा काय केली? झोपी गेली. तर आन्सर काय येईल, शी हिअर्स मम्मी बट गोज बॅक टू स्लीप. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टाइम्स डज मम्मी कॉल नीता? नीताला किती वेळा हाक मारले मम्मीनं? खूप वेळा हाक मारली. तर आन्सर काय येईल, मम्मी कॉल्स हर अगेन अँड अगेन. मम्मी कॉल्स हर अगेन अँड अगेन. नेक्स्ट वन आहे सिक्स्थ वन, व्हॉट डज मम्मी डू वेन नीता डज नॉट वेक अप? तर आईनं काय केलं जेव्हा नीता उठली नाही तेव्हा? आईनं काय केलं? तर काय केलं आईनं? तर आन्सर येईल, मम्मी गेट्स अँग्री. तर नीता उठली नाही म्हणून आई रागाला आली. नीता उठली नाही म्हणून काय झालं? आई खूप रागाला आली. तर आन्सर काय येईल, मम्मी गेट्स अँग्री. काय येईल आन्सर? मम्मी गेट्स अँग्री. दॅट आफ्टर क्वेश्चन आहे, व्हॉट डज नीता डू वेन मम्मी गेट्स अँग्री? आता आई रागाला आली म्हणून नीता काय केली? पुन्हा नीतानं काय केलं? रडायला चालू केली ना ती. आई रागाला आली म्हणून नीता काय केली? रडायला चालू केली. तर आन्सर काय येईल, नीता बिगिन्स टू क्राय. नीता बिगिन्स टू क्राय. दॅट आफ्टर एट्थ वन क्वेश्चन आहे, हु रिचेस द स्कूल ऑन अ टाइम?
स्कूलवर करेक्ट टायमाला कोण पोहोचला हो? करण पोहोचला का नीता पोहोचली? तर करण पोहोचला. करण एका हाकेला उठून बसला ना, उठला, लवकर तयार झाला, ब्रेकफास्ट केला, कपडे नेसला, शाळेला निघून गेला ना, स्कूलला निघून गेला ना, करेक्ट टायमाला पोहोचला ना. तर आन्सर काय येईल? करण reaches school on a time. Karan reaches school on a time. That after next one question आहे, why does Nita get more upset later? पुन्हा नंतर ना नीता अजून खूप अपसेट का झाली? का झाली हो अपसेट? तर का अपसेट झाली? बिकॉज शी कॅनॉट फाइंड हर बुक. तिचं बुक्स तिला भेटेनात. ती सर्च आउट करू लागली, शोधू लागली, पण तिचे बुक्स तिला भेटेनात. अँड डॅडी ऑल्सो गेट अँग्री विथ हर. आणि त्यामुळे तिचे वडील तिच्यावर काय झाले? खूप रागाला आले. अशा प्रकारे ती मोर अपसेट झाली. तर आन्सर काय येईल? बिकॉज शी कॅनॉट फाइंड हर बुक अँड डॅडी ऑल्सो गेट्स अँग्री विथ हर. तर अशा प्रकारे या स्टोरी रिलेटेड, या स्टोरी बेस्ड आपण क्वेश्चन आन्सर्स अशा प्रकारे प्रिपेअर करू शकतो. तर आज आपण लेसन नंबर 1.10 माय डेली रुटीन वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.